साहेब आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. लेखणीच्या वाकडचे वर्तमानपत्राचे आणि आता डिजिटल मीडियाचे हे न्यूज चॅनल आपण यापूर्वीही वेळाचा वेळ काढून आपण आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. आज आपल्याकडून आम्हाला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं आहे की आपण ओबीसी बांधवांसाठी जो लढा उभारलेला आहे, सुरुवातीला थोडक्यात मला हे सांगा की आजची त्याची परिस्थिती काय आहे. नमस्कार. काय आज महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका, त्याची प्रभाग रचना आणि प्रभागाचं आरक्षण हा विषय सुरू आहे. गेल्या 9, 10 आणि 11 जूनला आपल्या तालुक्यातल्या अंदाजे 99 ते 100 म्हणतायत, पण 99चा आकडा माझ्याकडे आलेला आहे. 120 ग्रामपंचायतीपैकी 100 किंवा 99 ग्रामपंचायतचा ड्राफ्ट आलेला आहे प्रभाग आरक्षणाचा. त्या प्रभाग आरक्षणामध्ये मागच्या वेळेस पेक्षा 99 ग्रामपंचायतीमध्ये 86 ग्रामपंचायत सदस्य ओबीसीचे कमी होत आहे. जवळपास महाराष्ट्र शासनाचा राज्य निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढला हा 25/5/26 आणि प्रभाग रचनेच्या आरक्षणाची सोडत गावागावात जाऊन काढायची. अशी कधी गावात काढली नव्हती, पण यावेळेस मुद्दाम होऊन गावात काढायची, ग्रामसभेत काढायची. आणि त्याला आक्षेप घ्यायचा असत तर 19 जून ते 25 जून ही तारीख. त्याचा अभ्यास केला आणि लगेच मी 23 तारखेला हा आक्षेप नोंदवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना, उपविभागीय अधिकारी कंधार आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे हे 2 निवेदन दिले. 23 तारखेला हा आक्षेप नोंदवला आणि त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण कमी होते हे लक्षात आणून दिलं. आणि हे शासन जाणून बुजून करते. 19/7/56 ही याचिका प्रलंबित आहे. ते वाघ नावाचा माणूस यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालण्यासाठी वाचनचा 2022 मध्ये याचिका दाखल केली. 21 मध्ये 22ला जिल्हा परिषदच्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, महानगरपालिकाच्या निवडणुका व्हायच्या, त्या 5 वर्ष उशिरा गेल्या. आता 25 मध्ये काही झाल्या म्हणजे जानेवारी-डिसेंबर मध्येच झाल्या. आणि उर्वरित आता जिल्हा परिषदेच्या 22 जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे आहे, त्या कोर्टाच्या निकालाच्या अधीन आहे. ते मॅटर प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टात. त्या मॅटरच्या अधीन 5/6/25 मागच्या वर्षी एक आदेश दिला होता की ओबीसीना 27% आरक्षण घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. त्यानुसार नगरपालिकेच्या निवडणुका 27% आरक्षण देऊन झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या. आणि ते चालू असताना 13 ऑक्टोबरला जिल्हा परिषदांचं आरक्षण निघालं आणि त्यामध्ये ओबीसीला 27% आरक्षण दिलं गेलं की लगेच 50%च्या वर आरक्षण गेलंय हा मुद्दा पुन्हा पुढे आला आणि सुप्रीम कोर्टात तो वाद गेला. मग त्यावेळेस ज्या 2-3 तारखा झाल्या, शासनाने मान्य केली नाही की आम्ही ओबीसीला 27% जे आरक्षण दिलंय ते सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार दिलंय. 1992चा जो इंदिरा साहनी खटला होता मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतरचा, त्याच्यामध्ये संविधान बेंच बसून 27% आरक्षण देण्याचा जो निर्णय झाला आणि त्या आरक्षणाच्या अधीन राहून आम्ही 27% आरक्षण दिलंय असा मुद्दा मांडला नाही. यांनाही ते ओबीसीचं आरक्षण घालायचंच होतं या महाराष्ट्र सरकारला. आणि म्हणून या 50%च्या वर गेलाय हा मुद्दा जर कुठं उठत असेल या देशामध्ये तर महाराष्ट्रातून उठतोय. त्या वाघ नावाच्या माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून इथलं हे फडणवीस सरकार हे ओबीसीच्या आरक्षण हिसकावून घेण्याचं काम करतं. हे खरं तर ओबीसीच्या जीवावर निवडून आलं आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला. तो कसा? कारण माझ्या एका तालुक्यामध्ये 99 ग्रामपंचायतीमध्ये 86 सदस्य कमी होत आहेत मागच्या वेळेसपेक्षा. मागच्या वेळेसचा आकडा 233 जवळपास, आज 137 होता.
म्हणजे 86 कमी होत आहेत आणि अजून आपल्या राहिलेल्या उर्वरित 20 ग्रामपंचायती आहेत. त्या 20 ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा 10-15 कमी होणार. म्हणजे आपल्या तालुक्यात 100 कमी होणार. या जिल्ह्यात 1600 ग्रामपंचायती आहेत. राज्यात 29,000 ग्रामपंचायती आहेत. म्हणजे 25,000 किमान 25,000 सदस्य ओबीसीचे कमी होणार मागच्या वर्षीपेक्षा या निर्णयामुळे. हा जो निर्णय आहे 25/5, हा जो निर्णय राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाने दिलाय, या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये 25,000च्या वर ग्रामपंचायतचे सदस्य ओबीसीचे कमी होणार.